लगन हे जीवन दोषरी चरण चिरगुणचे हे नमस्कारून हे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी हे कळा कुसरी काय तनेने बोलतो वतने अति भाविका एका जनाधनी तुमचा दास ज्याची आज पुरवावी माझे विस्तारलेपणाचे नावे हे जगत नव्हे कागवे जसे दूध मुराले तेच दही का बिझर झाले तरू का भांगारा झाले अलंकार त्याच्यामध्ये एकाचा विस्तारू येते प्रस्तुत प्रसंगानुसार आता बहुनी परत म्हणजे परमार्थाची वाटचाल दाखवली सद्गुरू 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 सद्गुरूने पूर्ण कृपा केली माझी वस्तू मला दाखवली याबद्दल परत कौतुक पण माझा विचार कसा आहे जेव्हा म्हणतात ते सगळं मीच नटलेलं आहे किती लोकांना पडते सद्गुरूची कृपा पडते का सद्गुरूने जी दिशा दाखवली दीक्षा दिली ती म्हणजे पुढे काय झालं नाही का लावलेलं रोपटं वेली गेलं आणि त्याचं गगनावर काय पावर पसरली तुम्ही रोज म्हणता का नाही त्याचा वेलू गेला पुढे गगनावरी मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले विष्टाची बार कळली अशी हा मनाची आहे म्हणे मनाची आहे म्हणे काय केलं मनाच्या मनाने गोंफुला घ्यायला आणि बाप रखमा देवीवरून ज्याचं होतं त्याला दिलं हा ज्याचं होतं त्याला दिलं आपण काय करतो घेतलं एकाचं वर्णन करतो दुसऱ्याचं आणि मोबाईलला देतो तिसऱ्याला मिळ बसतो का पहा ना ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली बरोबर आहे त्याला महत्व देतो विष्णूने पालन केलं त्याला महत्व देतो आणि शेवटी शंकर आपल्याला यमदादाकडे घेऊन जातो हे तिन्ही काय झाले वर्णन केलं फक्त यांचं का आता यांनी आपल्याला या मध्ये तिरपुटीमध्ये आणून काय केलं मोकळं केलं का बांधणं घातलं वाढवलं घातलं द्या मला आणि शेवटी काय केलं आपल्याला परत आलं तुझं बाहेर काढून दिलं फायदा काय आपल्याला तिरपुटी वेगळा विषय सांगायचा आहे त्यांना तिरपुटीचे वेगळा सद्गुरू हा तिरपुटीचे वेगळा सांगतोय आपल्याला आपलं जीवन मोकळं करून सांगतो काय सांगतोय तिरगुण आसार आहेत या तिरगुणामधला विचार आहे तो आसार आहे आणि त्याच्या पलीकडे जी गोष्ट आहे तो सार आहे आपल्याला सार पाहिजे का आसार पाहिजे तुम्ही पुरणपोळ्या केल्यावर आसार खाता का सार खाता काय खाताय बरोबर आहे ऊस लागवड झालेली आहे तो ऊस वरची साल खाता आतला रस पिता काय करता मग आता या जीवनामध्ये आल्यानंतर साराचा विचार करावा का आसाराचा आता महत्व कोणाला देत आहे वरच्या सोंगाला हा असा आहे हा बाबा हा काका हा मामा हा पण आज कोण आहे कोणामुळे मामा काका कळलं का मामा काका कोणामुळे कौन में कौन समाये इतना नहीं पूजा तो काय पूजेला मी पाय हा कोण बोलवितो हरिवीन कोण बोलवितो हरिवीन देखवी ऐकावे एक नारायण दयाचे भजन चुकून ये का तू का मग कोणाचं काय करतो आपण भजन कोणाचं करायचं आहे हा टाळण पक्का सोडूनच मेलो आपण हा भजन काय सांगितलं त्याचं भजन चुकून आहे कोणाचं जो आपला कारणी आहे जो आपल्या इकडे तिकडे आपल्याला कार्याला गती देतोय त्याचं भजन आणि म्हणून भगवंत म्हणतात माझ्या विस्तारलेपणाचे निनाद माझा विस्तार म्हणजे हे सगळ्या जगामध्ये वाटचाल म्हणजे मी आहे मला सोडून काहीच नाही आणि हे करण्याकरता सद्गुरू आता भाऊने बरंच सांगितलं सद्गुरू म्हणजे काय सद्गुरू म्हणजे आपल्याला रीत दाखवतो आणि त्या रीतीने आपण गेलो तो गुंतडा उगवतोय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्गाने गेलं तर अडचण नाही
आणि म्हणून सद्गुरू जीवनामध्ये, सद्गुरू म्हणजे काय? माणूस सद्गुरू नाहीत म्हणून घोटाळा आहे. ते तत्व, ते ज्ञान पाहिजे बरोबर. याच्यामध्ये व्हावे आहेत ते ज्ञान पाहिजे बरोबर. जरी म्हणे ते नाव तरी संताया बाजावे का माणसाया बाजावे, असं काय सांगितलं का? माणसाया बाजावे, संताया बाजावे. संत म्हणजे काय? सत्याला संत पद आहे. सत्य म्हणजे काय? आता जगात या अस्तित्व आहे त्याला सत्य म्हणतात. जगाचं अस्तित्व म्हणजे सत्य, आणि ते प्रत्येकाला कळावं. आपलं हित आपल्याला कळावं का लोकांना कळावं? आपलं महत्व आपल्याला कळावं का लोकांना कळावं? आपल्याला मोठं व्हायचं का जग आपल्याला मोठं बनविल? आपली आपण करा सोडवण, संसार बंधन आपली आपण का लोक सोडवतील? आपलं दुसऱ्याचे बरं घेऊन चाललो. आपली आपण करा सोडवून संसार बंधन सोडा. आपण भजन करायचं आहे रोज. आपण भजन करण्यासाठी ही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आणि जर चुकलं भजन करत नसेल तर संपला विषय. एक क्षण सुद्धा भजनातून वेगळं नको. सततम कीर्तो येतो मा, याच्यामध्ये ओव्या आहे. सतत कीर्तन पाहिजे, सतत कीर्तन. प्रत्येकाला कीर्तन करता येतं. आता दौंड्या मारणारे झालेत म्हणून तो कीर्तन कळत नाही. दौंडीला कीर्तन बनवून घेतात. उभं राहिलं का संध्याकाळी सोंग, आता आज राहणार आहे त्या सोंगाला म्हणतात कीर्तन चाललं. कीर्तन नाही, दौंडी यायची समाज एकीकरणात आणणं. कीर्तन अजून वेगळं आहे, आणि ते कीर्तन समजून घेणं का ते योजना आहे. आपलं कीर्तन करायचं आहे ना. मला सांगा, आता तुम्ही कीर्तनाचे बाहेर आहेत का? कीर्तन चालू आहे का बंद आहे भाऊ? आजचा कीर्तन चालू आहे का बंद आहे? भाऊने मग शब्द वापरला, पण तुमच्या टाळक्यात बसला का नाही मला माहित नाही. काय सांगितलं? 21,600 वेळा कीर्तन चालू आहे, पण त्याच्यात जो असेल तो भाग्यवान त्या कीर्तनात, त्याला समजला तर तेवढंच भाग्यवान. 21,600 वेळा ती योजना चालू आहे, त्याला कीर्तन म्हणतात. आणि हे समजण्याकरता माणूस जन्म आहे. इतर योनीमध्ये हा विचार होऊ शकत नाही. म्हणून देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावताच भजनशील. भजनशील म्हणजे काय? हे खरं भजन समजून घेणं. हे बाहेरचं भजन टाळा कुठून माणसं मेले ना किती काही हे असावं, पण याला साथ मिळण्याकरता, याचा परिवर्तन होण्यासाठी, नुसतं ते रात्र जागवण्यासाठी नाही, झोपा मोडण्यासाठी नाही. जागायचंय, जगायचंय म्हणून पाठ म्हणतात. पाठ करते का? पाठ करते का? आपला हरिपाठ चालू आहे ना. काकडा चालू आहे ना. काकड्याचा आपण पाठ आहेत ना. बाबा अहंकार, बाबा अहंकार आहे ना. प्रमाण आहे ना. पाठ आहे का कोणाचा? म्हणा ना. बाबा अहंकार गुरुवचनी भयानक अशी अडचण येते. भयानक असं अडचण करणारी अवस्था आहे. बाबा अहंकार निशिगंधार म्हणजे एवढा आडपाठ आहे मधी. मग काय करावं आता? आम्ही काय करावं? या एवढ्या बंधनाला काय करावं? तर म्हणे गुरु वचनी पाठ बनवा, म्हणजे अहंकार निघून जाईल. पहाट बनवायची. गुरुवचनी फुटली माता भक्ती भेटली. बरोबर. तिने मार्ग राहिला नरहरी कमी. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. पण वासुदेवा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. पण एक बोल खोटा बोलावा नाही. एक बोल खोटा बोलावं. एक बोल स्पष्ट बोलावा. हरी वाचा म्हणावा. येणे परमानंद होईल आठवा. नरहरी रामा गोविंदा आला शीतळ शांतीचा वारा. ह्या करणीने काय होतं बरं का? ही जी करणी आहे, हे जे आचार आहे ना, हे जर आचार केलं तर आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा. पेटला पातकांचा काळाची झाक धराला. नरहरी रामा गोविंदा एवढा रोग घालवण्याची अवस्था आहे. त्याच्यामध्ये पाठच्या एका अभंगामध्ये आचार ठेवलं तर
नाही ते कारण भाऊ हा थोडासा गुळाचा खरा ठेवला तर बरं होईल. हा म्हणजे काय होतंय एवढं याच्यामध्ये हे एवढ्याच जीवनाची पहाट करण्यासाठी का हांता ममता लेच वाढलेली. पूर्वी म्हणे राम अवतार आला रावण मारला असं मी ऐकून मला माहित नाही, पण तुम्ही कथा ऐकली की रावण मारला ते काळात म्हणजे रामाला मारला ना. मग आता कुठून उपद्रव होतोय, आता उतरतो कुठून आला मग मारला काय. म्हणून आता गुरुवचनाने पाठ करून त्याला मारायचंय, त्याला वजा करायचंय आणि त्याच्यापासून आपण आपलं आलिप्त व्हायचंय. तो कोणाच्याने मरत चांगल्या चांगल्याला त्यांनी काय सांगू फजित केलं. अजून कोणालाही बाहेर निघू दिलं नाही. घरा दारा क्षणाला आपल्याला गांजतोय तो, पण कळत नाही तो दुसऱ्याकडेच बोट करतोय. त्याला काय कळतंय, त्याला काय समजतंय. आणि तो तुला काय करतोय, तुला किती अडवलंय, तुझं काय झालंय पाय लोकांचं काय सांगतो. म्हणून आपल्या इथं जो आहे जागता आणि धन्य माता आहे आणि पिता आहे त्याचा. बस जर ही गोष्ट समजून घेतली, जाणून घेतली, संतांची कृपा झाली, संत विचारामध्ये आपण राहिलो तर कृपा होईल. हे होईल का होईल. हे महाराज फळ आणायचे म्हणजे त्यांचं आचरण आपल्यामध्ये उतरवायचं, साधी गोष्ट नाही. प्रमाण आहे. संतांचे विचार चालू केले तर अंगभूत अवस्था होते. होतं ना कीर्तन चांग होय अंगारी रूप कीर्तन चांगलं असेल तर, कीर्तनाची वाटचाल चांगली असेल तर हा सगळं अंगारी रूप. आणि हा व्यापार करण्याकरता संत सजनाने दुकान मांडलेलं आहे. त्या दुकानात जर आम्ही गेलो तर तो माल मिळेल. आम्ही कोणाच्याही दुकानात जातो आणि मग आम्ही तो माल पाहतो, मिळेल. संत सजनी मांडले दुकान. जे ज्याला पाहिजे ते आहे, ते ज्याला जे पाहिजे ते आहे त्यांच्याजवळ. अजून एक बाजू आहे, अजून एक बाजू आहे. मांडिले दुकान देतो आली अशी दान. कसं तो जे येतील त्याला दान देतो. काही घेत असं दोन बाजू आहेत. सजनांच्याकडे दोन बाजू आहेत. एक बाजू दुकान उघडं ठेवणं, गिराईक येऊन तो माल घेणं. दुसरी बाजू त्यांचा संघ ठेवणं आणि दान मिळवून घेत जाणं. आला त्याशी देतो दान, आली अशी देतो दान. जो येतो त्याला दान देतो, जो आलाय त्याला दान देतो. किती भाग्यवंत. त्यांचा माहिती अभंग आहे. मोठा भाग्यवंत, मोठा दयावंत, मोठा श्रीमंत सुखदाता का ज्याच्या घरी माझा सद्गुरू नांदतोय तो किती भाग्यवंत. विचाराने बरं का तुम्ही म्हणाल बघा सद्गुरू नांदतोय म्हणजे विचाराने. तो त्या सद्गुरूच्या विचाराला सोडत नाही आणि तो विचार यायला सोडत नाही. अशी त्याची अवस्था आहे. त्याला म्हणतात हा माझा देव म्हणतात. असा जो आहे तो माझा विस्तार आहे. मला वाटतं नव्या अध्यायाचा 4था श्लोक आहे पहा, केव्हा वाचून पहा काय म्हणतात. देव हे माझं विस्तारपणाचं नाव आहे. कारण याच्यामध्ये प्रमाणाने सांगितले हे विस्तारल्यापणाचे नावे जगत नव्हे का आगवे. मीच जग नाही का, मीच ते बनलो नाही का, हे सगळं माझाच विस्तार नाही का. पण आपण सातबारे आपल्या नावावर राहायला लागलो. हे माझं इकडचा नाही तिकडचा नाही. कुठून आले आपण कुठून आलो हातापात लागलं पाहिजे, मग माझं तुझं होईल. पण आपल्याला जर कळलं नाही तर माझं तुझं म्हणणं तुझं आपल्याला सोबत नाही. काय झालं आता आपलं काय आहे नेमकं दाखवा ना. माझं तुझं काय आपण काय घेऊन आलो का नाही ना. मग इथं काही कमवलंय का आपण नाही. आणि काही कमवलं असेल तर घेऊन जाणार आहोत का नाही. मग आपलं म्हणण्याला काय म्हणजे
मला सांगा ना आपलं काय आहे. आपलं इथे फक्त एकच आहे, ज्याच्या आधारावर जगतो तो बाप आहे आपला. त्याला ओळखायचं आहे आणि त्याच्याच ठिकाणी त्याचाच विचार करत बसायचा आणि काही करायचंच नाही. हा, त्याचा विचार करण्याकरता ही शेवटची पाळी आहे. एक मनुष्य जन्म आणि चुकल्या तर वर्म काय होईल ह्याला पुढे जा, परत किडापुंगीतून फिरून या. कधी येऊ परत माणसाकडे आणि कधी हा विचार होईल. आता आणि आज याच डोळा भोगू मुक्तावस्थेचा सोहळा. नंतर नाही कधीच नाही. आताच आणि लगेच ह्याच देहामध्ये असताना इतर योनीमध्ये नाही. बरं, एका योनीमध्ये कोटी फेरा आहे. एवढं आता चुकलेलं फेरा पडेल म्हणजे आपण कधी इथे येणार आहे. आपल्याकडे गणित आहे का? एका योनीत कोटी फेरे असं 84 लक्ष योनीचं गणित करा. आपण इथे येणार का? मग आता आलोय आपण फुकट घालवावं का? आणि घालवत असेल तर आपल्याला माणूस म्हणावं का? माणूस आहोत आपण. आपलंच आपल्याला जर कळत नाही, आपलेच आपल्याला सुटका करता येत नाही, लोकांचं पण हळूवारी करू शकतो का आपण? आपण काय माणूस म्हणून घ्यावं आपल्याला? आपल्या बळाने काहीच नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत. साका कृपावंत वाचा त्याची आपली नाहीये. हा, आपली या आपण माझ्या आहेत का? मी तयार केलेत का? हा, मग माझे म्हणून मी वापरतो का? नाही, ज्याचे आहे त्याच वापरलं पाहिजे. हा, का नाही? आणि म्हणून भगवंत स्वतः सगळ्याच्या अंतर्यामी वास करून हे कार्य करून घेतोय. एवढं मोठं हा ग्रंथ ही काय ज्ञानेश्वरीच आहे ना? ही ज्ञानेश्वरीच आहे ना भाऊ? माझ्या पुढे ठेवली ज्ञानेश्वरीच आहे ना? हा, गीता भागवत आहे. गीता भागवत. बर, भगवद्गीता म्हणा. भागवद्गीता नाही, भगवद्गीता. बरोबर. म्हणजे त्यामध्ये ओव्या आहेत ना? याच्यात ज्ञानेश्वरीच्याच ओव्या आहेत का वेगळे? याच्यात ज्ञानोबा नाही का? हा, ही गीता म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. वेगळं काही? हा, मग मला सांगा, ज्ञानोबा म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे पांडुरंग परमात्मा का वेगळं कोणी? हा, भगवद्गीता कोणी तयार केली? अर्जुनाला कोणी सांगितली? तुम्ही आम्ही देवाने सांगितली ना. हा देवाचाच संवाद आहे ना. अर्जुन देवाचाच आहे ना. तोच ज्ञानोबाने मराठी नगरी केली का नाही? कोणासाठी? आपल्यासाठी. हे मराठी येते नगरी ब्रह्मविद्येचा सुकळकरी. घेणं देणं माझ्या गरीबाला काय व्हावं? घेणं देणं. हा, काय प्रमाण आहे? पाठ नाही का तुमच्या? घेणं देणं सुखच वरी. माझ्या जगाला सुख होऊ द्या. हे दुःखात राहूच नाही. ही पिढा यांच्याकडे येऊच नाही. काय विनंती आहे पा आणि काय जिवळ आहे? घेणं देणं सुखच वरी होऊ दे या जग. हा तो कोणाचा आहे? पांडुरंगाने माऊलीचं रूप घेतले आणि हा कळवळा सांगतायत आपल्याला. घेणं देणं सुखच वरी होऊ दे या जगा. बुडत आहे जन न देखावे डोळा. आणि हे तसे कळवळा म्हणून अवतार घेतलेला आहे. अवतार का घेतला माऊलीने? माझं जग बुडून झालेलं आहे. हा विचार माझ्या आज्ञा जीवापर्यंत पोहोचत नाही. आणि न पोचत असल्यामुळे जाणते त्यांना सांगत जाणते काय झाले? जाणतेच होऊन राहिले का? हा, आता आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला मिळलेला आहे माल, आम्ही त्यातच मिटके मारून खाऊ. आणि पण तुम्ही मेल्यावर पुढचा वारसा काय? वारसा असावं का नसावं भाऊ? वारसा असावं का नसावं? मग वारसा करत नसतील ते मला जरी करणारे खीच पडले आहे का? वारसा आहे? तुमची आमची कदर आहे का? जाऊ द्या बा, या गावागावात आपण फिरू द्या आणि यांचं भलं करून द्या. आम्हाला जे मिळले ते त्यांना वाटप करून देऊ द्या आणि आपण परत कमवू. असं काही आहे? मोठे आहेत का नाही? आता तुम्ही पहा ना,
मला वाटतं किती वर्षांनी हे ते परवणी किती वर्षांनी 12 का 13 वर्षांनी हा येते ना. मग किती लोकांना वरदास्त ठेवून सावधान केलं. हा हा लावणे हात कुरवाळीला माथा कुरवाळा का कधी तुम्हाला समाधान दिलं का कधी दिलं. हा हा त्याने हात ठेवला मस्त की जेवण प्रसाद केले सुखी केलंय. हा मग मला वाटतं सांगितलं 2-3 प्रकारचं ह्या महात्म्याकडची अवस्था असली पाहिजे. हातपात आलिंगनपात नेत्रपात. पण चौथी बाजू नाही सांगितली त्यांनी. 3 मी ऐकली सांगत होता भाऊ. चौथी बाजू असली पाहिजे. 4 महात्म्याकडं म्हणजे ताकद आहे 4 प्रकारची. त्याने नुसतं बोललं शब्द उपकाराची रास करते. चौथी अवस्था आहे काय. शब्द बोलला तर ते खरं ठरतो. ही शक्ती कोणाची आहे. ही ताकद कोणाची आहे. हा साधूच्या विचाराची आलेल्या परंपराची अनादी तत्वाची. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात मी हे सगळं तयार केलेलं आहे. मीच आहे सगळं वेगळं काहीच नाही. हा अनुभव येण्याकरता सद्गुरू आहे. मध्यातील सद्गुरू एवढ्यासाठीच आहे. सद्गुरूचा आपला संबंध आणि त्याच्यासाठी देव समजण्याकरता उमजण्यासाठी योजना आहे त्याच्याकडे. आपल्याला त्याची ओळख होत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो नामदेवरायांची गोष्ट सगळ्याला माहिती आहे. नामदेवराय श्रीमंत का नाही. अहो ज्याच्या कीर्तनात देव नाचत होता तेव्हा वाळवंटात आपण कानेकोपऱ्याला होतो का नाही. ऐकून आहात फक्त. नामदेवाच्या कीर्तनात देव नाचत होता. आणि मुक्ताई माऊली नेवतीनाथ सोपन काका आणि काही गोरोबा काका आणि काही मंडळी सगळे कीर्तनला होते. बापरे देव नाचतो म्हणजे सामान्य महात्मा नाही. मग नंबर लागले पाय पडायला. कीर्तन झालं नाचते नंबर लागले. त्याने पाय जोडून उभा करायला काढते काढ सगळे पाय पडून जातात. मुक्ताईने पाहिजे बापरे जेवढे मोठे महात्मे पाय पडतात तरी थोडायचं असं वाटत नाही. तोही थोडंसा राम राम आपल्याकडे पद्धत आहे का नाही. तो जरी पाय डोका ठेवलं तरी आपण निदान हात तरी लावावं. एवढी तरी रीत आहे का नाही. थोडाही वाकत नाही. मुक्ताईने सांगितलं थांबा जरा थांबा मागते मागं जरा पुढचे गेले जाऊ द्या. ज्ञानं म्हणे फिरून पाहिलं. मग ते काय झालं काय नाही म्हणे थांबा जरा हा 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 थोडा अपुरा आहे. हा थोडा अपुरा आहे. तुला काय करायचं बाकीचं मला माहीत नाही. एकाला जर मोकळं केलं सगळ्या जगाचं सत्यानाश होईल. हा एकट्यामध्ये हाणता गेली नाही. याच्याचा रावण उतरला नाही अजून. हा रावण अनेकांना माझे रावाला परत अवतार घ्यावा लागेल. मी पाय पडणार नाही आणि कोणत्या पाया पडू देणार नाही. ज्याने जगाच्या पाया पडावं. हा जगाच्या पाया पडला तर मग मला मान्य राहील. मी लोटांगण घालीन. नामदेवराव म्हणे मला काय गरज आहे. मला देव भेटला मी कोणाच्या नाही पाया पडणार. मी फक्त पांडुरंगाला सोडून कोणाच्याच पाया पडत नाही. हा कशी निष्ठा आहे. आणि सांगितलं साधू संतांनी भाऊ असं चालत नाही. जरी तुझ्या कीर्तनात देव नाचत असेल नाचत असेल ना. देव नाचतोय हे तुला माहीत आहे. तो देव नाचतोय तुला माहीत आहे. देव नाचतोय का भाव नाचतोय मला सांग बरं. देव नाचतोय का भाव नाचतोय. तुमच्याकडे द्यायला माहिती आहे तो सांगेल. देव नाचतोय का भाव नाचतोय भाऊ. हां भाव नाचतोय का भक्ती नाचते. भक्ती नाचते का युक्ती नाचते सांगता येईल का. आणि तिथंच अडकला. आणि मग सांगितलं मी काय करू मग आता. हां काय करू तुला सद्गुरू करावं का खरं देव करण्यासाठी. मग हा खोटा आहे का ते तू पाहून घे काय आहे ते. आणि मग देवाकडे गेला. देवा का हो तुमची सेवा करतो तुम्ही खरे नाहीत का. म्हणे मी एवढ्या पुरता नाही. मी तुझ्या पुरतं नाही. मी व्यापक आहे हे तुला कळतंय का. तू फक्त एवढ्या पुरताच पाया पडतो ना हे मला मान्य नाही. आणि मग काय करू नये ते सांगतील ते करू. संताशिवाय प्राप्ती होणार नाही. आणि मग आवडे नागनाथाला पाठवलं. ज्याने माऊलींना त्रास दिला होता त्याच्याकडेच पाठवलं. कोणी विसोबाकेचं त्यालाच अनुग्रह देऊन आणि आनंदाच्या लहरी देऊन आणि तयार करून आणि
बोध देऊन तिकडे पाठवलं आणि तो बोधाचं अनुकरण करून तो आनंद लुटत होता तिकडे पुढे आंब्या नागतात आणि मग त्याच्याकडे याला पाठवलं आणि याला त्याच्याकडून बोध करून घेतला आणि मग तो त्याच्या मंदिरा पुरतात पांडुरंग पंढरपूर पाहत होता. मग मागून तिकून येताना कुत्र पुढे आलं, कुत्र्या पाठीमागे लागला रोट्या घेऊन का त्याच्यातच त्याला ते दिसायला लागले. माझा जरी तरी आहे देव काही एका ठिकाणी सांगा ना मला. आता आपण काय करतोय? आषाढी आली का? आषाढी आली का? कुठे कुठे आषाढी आली कुठे जातो? पंढरपूरला. मला पंढरपुराचा देव आहे का? इथे काय विठ्ठल दळी हरी बारला अभंग तुमचाच आहे का माझा आहे? विठ्ठल दळी हरी बारला तिचा ठाव नाही आणि तो आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलची. मग तिथं देव आहे का? इथं नाही का? हा संतांच्या विचाराने गेला देव दळी तरी बदलेला आहे. देव नटला नाना परी अभंग माझे आहेत का? भरून उरला त्याला चरी, भरून उरला त्याला चरी, भरून उरला त्याला चरी. देवाये देवाये कुठे? हा हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरी शोधून पाये. देवाये देवाये आहे का नाही? मला सांगा आता हृदयात देव आहे म्हणून आपण इथं बसलात. हृदयातला देव जर कधी या रथातून खाली उडी मारली तर काय होतंय? डेड बॉडी ना, डेड बॉडी का नाही? मग देवामुळे चाललंय शरीर. भगवंत ते सांगतात माझा विस्तार म्हणजे जग. हा 4 दृष्टांत दिले आणि मग एक सिद्धांत. हा आता आपण हे कपडे आहेत का कापूस आहे? कपडे आहेत का कापूस आहे? कापूस आहे. कपडा आहे का कापूस आहे? या कपड्याचा अधिष्ठान कापूस, कापूस नाही कपडा नाही. आता आपल्याकडे भिंती घागरी मडके हे माती आहे का मडके गाडगे? काय मातीच आहे ना? मला सांगा आता सोनं म्हणून जे वापरले जाते सगळ्यांनी. सोनं म्हणजे काय? भाड्या बुगड्या का? सोनं म्हणजे काय? अधिष्ठान म्हणजे काय? एवढा गठ्ठा असला तरी सोनच, बाळ्या बुगड्या बनवले तरी सोनच. तुम्ही अलंकार बनवले तुम्हाला नटण्यासाठी बनवले. सोनं सुटलं नाही, सोनच आहे. तसं मुक्ताबाई सांगते तसं या जगामध्ये देवच आहे म्हणे. मुक्ताई सांग सांग देवा खरी आणि रोकडी जगामध्ये हे ब्रह्म अवस्थाच आहे, हे ब्रह्ममय अवस्था आहे, हे सगळं देवमय अवस्था आहे. आणि हे कळण्यासाठी आजचा जो विषय आहे बोलता बोलता इकडे तिकडे जायचं मला काही कळत नाही. पण हे मंडळीचा जो काही भाव आहे, योजना आहे त्यांनी राबवलेली आहे. किती दिवस गेले आणि तो रुजता 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 काही दिवसाने ती रुजली त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि पोहोचल्यामुळे तो दरवर्षी याचा विषय हा देव जन्माला येण्याचा जो काही संबंध आहे तो ह्या ठिकाणी